विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या इंग्रजी बोर्ड पेपरमध्ये आपल्याला काय काय येऊ शकतं आणि कशा कशा प्रकारे येऊ शकतं हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या पहिला प्रश्न जो असतो लँग्वेज स्टडीचा, तो आपण कुठले कुठले येऊ शकतील एक अंदाज देणार आहोत. त्यानंतर ऍप्रिसिएशन वरती एक दोन कवितेबद्दल आपण सांगणार आहोत. त्यानंतर पुढील भाग आपला जो काही रायटिंग स्किल्स आहे त्यामध्ये आपण पत्र कशा पद्धतीने लिहायचं, स्पीच कशा पद्धतीने लिहायची किंवा ते कुठले येऊ शकतील एक अंदाज देणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला किंवा डायलॉग रायटिंग, त्याच्यानंतर तुमचं रिपोर्ट कसा लिहायचा आणि ट्रान्सलेशन कुठलं येऊ शकतं त्याबद्दल काही म्हणी, वाक्य आणि शब्द हे आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जवळपास पूर्ण पेपर सोपा जाईल आणि जास्तीत जास्त मार्क तुमचे तिथे कव्हर होतील. तर पाहूया पहिला प्रश्न लँग्वेज स्टडीचा. लँग्वेज स्टडीमध्ये आपण पहिला जो आपला प्रश्न असतो कंप्लीट द वर्ड्स, तर आपल्याला एक अक्षर तिथे गाळलेलं असतं आणि ते फक्त आपल्याला तिथं ते अक्षर आपल्याला भरायचं असतं. तर यामध्ये आपण एक 16 शब्द इथे घेतलेले आहेत, महत्वाचे आहेत. तर यामध्ये आपल्याला पहिला शब्द आहे शिवार. कॉर्नर हा शब्द आहे, म्हणजे आपल्याला पहिल्या शब्दामध्ये यन असेल. दुसरा शब्द आपला फोकस म्हणजेच FOCUS. यानंतर आपला तिसरा शब्द आहे हेल्थ. चौथा ट्रॅफिक. पाचवा स्मार्ट. सहावा स्टोरी. सातवा ड्रीम. डाऊट. यंग. वर्ड्स. रॉयल. हॉर्स. फील्ड. फोकस. हार्ट आणि 50 असे 16 शब्द आपण घेतलेले आहेत. हेच करण्याचा प्रयत्न करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात, खूप सोपे असतात. तर हे सहज तुम्हाला 2 मार्क मिळवून देणारा हा भाग आहे. तर अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करा. यानंतर आपला दुसरा प्रश्न पाहू. यानंतर आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये प्रश्न दुसरा विचारलेला असतो अल्फाबेटिकल ऑर्डर. तर अल्फाबेटिकल ऑर्डर हा एक खूप सोपा प्रश्न आहे आणि आपण सहज ते कोणालाही जमू शकतो. मग त्यामध्ये एक आपण सिंपल 2 प्रश्न घेतलेले आहेत तिथे, की पहिला शब्द आहे लाईट, लॉयल, लक आणि लार्ज, की यामध्ये यल प्रत्येकाचं सारखं आहे. मग दुसरं अक्षर पहा इथे आय, ओ, यू आणि ए. मग आता इथे ए आलेला आहे म्हणून हे 1 नंबरला जाईल. त्यानंतर हे 2 नंबरला, हे 3 आणि लक हा शब्द 4 नंबरला जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर काढायचं असतं. आता दुसरा आपला प्रश्न आहे फ्रंट, बेगर, एन्शियंट आणि अर्थ. इथं जर आपण पाहिलं तर इथं पहिलं आपलं F, B, A आणि E. तर A आहे म्हणून 1 नंबर इथे, B आहे 2 नंबर, त्यानंतर E आहे 3 नंबर आणि F 4 नंबर. अशा पद्धतीने आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर करायचं आहे आणि ते खूप सोपं असतं, सहज कोणीही करू शकतं. 2 मार्कासाठी 2 प्रश्न दिलेले असतात. हे आपले 2 मार्क पक्के आहेत इथे. यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न तिथं दिलेला असतो की एक विराम चिन्हाचा वापर करायचा असतो, पण आपल्याकडे लँग्वेज स्टडीमध्ये इथे एनी 4 असतात. तर मग 4 सोडवायचे आहेत, मग तो स्किप केला तरी चालतो. मग त्यानंतर आपल्याला मेक 4 वर्ड्स, की आपल्याला दिलेल्या शब्दापासून असा शब्द दिलेला असतो त्यापासून आपल्याला छोटे छोटे कमीत कमी 4 शब्द आपल्याला बनवायचे असतात. त्यामध्ये कमीत कमी 3 अक्षर आणि जास्तीत जास्त कितीही चालतात. तर यापासून छोटे छोटे आपल्याला काय करायचे असतात, शब्द बनवायचे असतात. हे शब्द लिहून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या पेपरमध्ये खूप महत्वाचे आहेत आणि यापैकीच तुम्हाला आलेला असेल. तर इथं जर आपण पाहिलं तर यापासून एक बनवून दाखवतो. इथे जर पाहिलं तर आपल्याकडे अँड हा शब्द आहे. शेवटी जर आपण पाहिलं तर कुठलेही अक्षर कुठे घ्या, हर होतं, डॉटर होतं, त्याच्यानंतर ग्रँड होतं. असे 4 शब्द आपल्याला इथे शोधायचे असतात. हे 2 मार्क आपल्याला सहज मिळू शकतात. त्यानंतर इथे 4थ्या नंबरला रिलेटेड वर्ड्स, संबंधित शब्द लिहायचे असतात. तर आपल्याकडे पहिला आपण वॉटर घेतलेला आहे, तिथे एक शब्द दिलेला असतो म्हणून इथे कूल दिलेला आहे. तर त्याशी संबंधित आपल्याला शब्द तिथे निवडायचे असतात. इथे ब्लँकेट, वेट शब्द दिलेला आहे, लाईफ, हॅपी. मग तुम्ही यानुसार टाकून देऊ शकता. शार्ट टाका, हार्ड टाका,
हॉस्पिटल फेमस, स्कूल फेमस. मग यानुसार आपल्याला 4 शब्द रिलेटेड वर्ड्स मध्ये टाकायचे असतात आणि एकदम सोपा हाही भाग आहे. इथे आपल्याला 2 सहज गुण मिळू शकतात. तर हे शब्द परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. हेच येतील म्हणून याकडे थोडंसं लक्ष देऊन याचा सराव करण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू. यानंतर आपल्याला पुढील असतो प्रश्न वर्ड चेनचा. मग वर्ड चेन मध्ये काय आपल्याकडे की आपल्याला 3 प्रकारच्या वर्ड चेन विचारले जातात. एक नाउन असतं, दुसरं व्हर्ब असतं आणि तिसरं ऍडजेक्टिव्ह असतं. मग यामध्ये आपण रोड हा शब्द घेतलेला आहे आणि त्यामध्ये नाउन. मग या वर्ड चेन म्हणजे आपल्याला एक साखळी तयार करायची असते, नाउनचीच करायची. दुसरा शब्द आहे आपला ग्रो, इथे व्हर्बची करायची. इट इथे सुद्धा व्हर्ब आणि मेडिसिन इथे नाउन. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे 4 शब्द दिलेले आहेत, स्वतः करून पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे लँग्वेज स्टडी मधला दुसरा प्रश्न बी असतो 2 गुणासाठी. तिथे आपल्याला पहिलं एक शब्द दिलेला असतो आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो. मग इथे आपण 4 शब्द घेतलेले आहेत, 5 शब्द. टू लुक आफ्टर, टू शो ऑफ, टू रन अवे, टू गिव्ह अप आणि टू बी नोन ऍज असा एक असतो. आणि इथेच और मध्ये तुम्हाला एक क्लॉजेसचा प्रश्न दिलेला असतो, तो सोडवायचा असतो. मग हा जर तुम्हाला जमत नसेल वाक्यात उपयोग करायला तर तुम्हाला क्लॉजेस मध्ये 2 वाक्ये या दिलेल्या वाक्याच्या अर्थावरून पुढील वाक्य बनवायचं, पण ते धिस, दॅट किंवा कुठलाही WH शब्द लागू पडल याने ते वाक्य जोडून तुम्हाला पुढील वाक्य पूर्ण केल्याच्या नंतर इथे 1 गुण सहज मिळू शकतो. हे लक्षात ठेवायचं. धिस, दॅट किंवा WH शब्द क्लॉजेस जोडण्यासाठी हे खूप महत्वाचे शब्द आहेत. यानुसार आपल्याला पुढील वाक्य मग जोडून लिहायचं असतं. आणि त्यानंतर त्याच्यातला बी असतो आपला सफिक्स, प्रेफिक्स किंवा हेच शब्दाचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो. तर यासाठी आपल्याकडे केअर, हेल्थी, ॲपियर, पॉसिबल, पे, हॅपी, करीज आणि वंडर हे शब्द दिलेले आहेत. हे करून पाहिजे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. केअर, केअरफुल, हेल्थी अनहेल्थी करा, ॲपियर डिसॲपियर करा, पॉसिबल इम्पॉसिबल करा, पे पेमेंट करू शकता, हॅपीला अनहॅपी करा किंवा हॅपीनेस करा, करेज अनकरेज, वंडरफुल अशा प्रकारे जोडल्याच्या नंतर सफिक्स किंवा प्रेफिक्स आपलं तयार होतं. तर हे 10 मार्क आपल्याला सहज मिळू शकतात अशा पद्धतीने, आणि हेच केलं तर. आता यानंतर आपण थोडस कवितेचे ऍप्रिसिएशन बद्दल पाहू. यानंतर आपल्याला 2 पॅसेज प्रश्न दुसऱ्यामध्ये दिलेले असतील, ते सीन पॅसेज असतात. तर पॅसेज वरती आधारित जे काही प्रश्न विचारलेले असतील ते त्यामध्ये सापडतात, सोडवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करायचा. ग्रामरसाठी जे काही प्रश्न विचारले जातात सिंपल असतात. तर सर्व टॉपिक जे काही ग्रामरचे आहेत त्यावरती या व्हिडिओच्या खाली लिंक मध्ये तुम्हाला पूर्ण ग्रामरच्या लिंक दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही ग्रामरचा अभ्यास करू शकता. आणि मग त्यानंतर आपला प्रश्न तिसरा ए मध्ये एक कविता दिलेली असती आणि दुसरं ऍप्रिसिएशन असतं कवितेचं 10 मार्कासाठी. तर हे 5 मार्कासाठी आणि कवितेवर आधारित प्रश्न 5 मार्कासाठी. तर इथे आपल्याकडे ऍप्रिसिएशन पाहू. तर ऍप्रिसिएशन साठी आपण 3 कविता निवडलेल्या आहेत. यावेळेस यापैकीच येईल. मग पहिली आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. व्यवस्थित करून घ्यायचं. यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि द वर्ड इज माइन. या 3 कवितेपैकी एका कवितेवर आपल्याला विचारल्या जाईल. असे 5 प्रश्न आपल्याला विचारले जातात. टायटल, पोएट, रॅम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम किंवा सेंट्रल आयडिया. तर हे 5 प्रश्न असतात, व्यवस्थित करून घ्यायचे. या 3 कवितेवर आधारित तुम्हाला विचारल्या जाईल. आता यानंतर आपल्याला काय असतं तर आपल्याकडे असतो अनसीन पॅसेज. तर अनसीन पॅसेज मध्ये आपल्याला जसे मागील सीन पॅसेज आपण पाहिले तसाच सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ग्रामरचा प्रश्न असतो, त्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ग्रामरच्या बाबतीतले व्हिडिओ पाहून घ्यायचे. आणि त्यानंतर 5 मार्कासाठी असतं समरी रायटिंग. मग समरी रायटिंग जर तुम्हाला लिहिताच येत नसेल तर तुम्ही एक थोडक्यात वरील जे काही आपण पॅसेजवर आधारित प्रश्न सोडवलेले असतात ते इम्पॉर्टंट प्रश्न असतात, म्हणून त्या प्रश्नाचा उल्लेख करा आणि पॅसेज परत एकदा वाचायचा आणि त्यामध्ये कुठले कुठले भाग तुम्हाला महत्वाचे वाटतात ते तुम्ही त्या समरीमध्ये ऍड करा. आणि त्यामधून एक व्यवस्थित असं वाटतं ते टायटल त्याला द्या. तुम्हाला 3 किंवा 3.5 4 पर्यंत मार्क सहज पडू शकतात. सोडून देण्याचा प्रयत्न करू नका तो भाग, कारण आपल्याला फक्त थोडक्यात समरी लिहायची असते. मेन वाटतं ते घ्यायचं आणि लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता आपला रायटिंग स्किलचा भाग त्यावर आधारित आपण थोडं पाहू. तर रायटिंग स्किल मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये लेटर रायटिंग असते.
लेटर रायटिंग. तर आपल्याला दोन प्रकारचे पत्र असतात, एक फॉर्मल आणि इनफॉर्मल. दोन्ही आपल्याला दिलेले असतात, दोन्हीपैकी आपल्याला एकच लिहायचं असतं. तर माझ्यामध्ये तुम्ही इनफॉर्मल लेटर लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण तिथे तुम्हाला मार्क जास्त मिळू शकतात. कारण तुम्हाला जरी नाही कळालं काही तरी थोडासा फॉर्मॅट लिहून दाखवतो, त्यानुसार तुम्ही लिहू शकता की जर त्या पत्रामध्ये ही तुमची मार्जिन लाईन असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍड्रेस दिला असेल तर तो ऍड्रेस तुम्ही इथं टाकू शकता. नसेल दिला तर तुम्ही XYZ, त्यानंतर इथं कुठलं तरी एक घराचं नाव टाका, गल्लीचं नाव टाका आणि ठिकाणाचं नाव टाका, सेलू समजा, आणि तिथे एक पिन कोड टाकून द्या. त्यानंतर इथे दिनांक टाका. दिनांक टाकत असताना काय करा की आजचा दिनांक 23 फेब्रुवारी 2026 आणि इथे क्लोज करा. त्यानंतर एक लाईन सोडून द्या आणि इथे डिअरच्या नंतर तुम्ही कोणाला पत्र लिहायचे, कारण इनफॉर्मल लेटर हे आपलं रिलेटिव्हला असतं. जर मित्राला असेल तर डिअर फ्रेंड किंवा त्याचं नाव टाका, आईला असेल तर डिअर मदर, डिअर आई, डिअर मम्मी काही टाकू शकता. त्यानंतर वडिलांना असेल तर डिअर फादर, डिअर पापा, या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. नंतर इथे कॉमा द्यायचा आणि एक लाईन सोडून आपल्याला इथे पत्राला सरळ सरळ सुरुवात करायची आहे. मग आपल्याकडे एक 2-2.5 ओळीचा एक पहिला पॅसेज इथे घ्यायचा. तर इथे घेऊ शकता की आय रिसिव्हड युअर लेटर, आय रीड ग्लॅड इट, अशा 2-4 ओळी तुम्ही तिथे तुमचे पत्र मिळाले वगैरे वगैरे असं लिहून पहिला पॅसेज तिथे क्लोज करा. नंतर दुसरा पॅसेज सुरू करा. दुसऱ्या पॅसेज मध्ये तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये कशाबद्दल पत्र लिहायला सांगितलेले त्याबद्दल थोडंसं येऊ द्या. यामध्ये आलं नाही तर तिथले पॉईंट उचलून इथे ऍड करा. आणि हे 2-4 ओळीचा पॅसेज झाल्याच्या नंतर परत आपला एक तिसरा पॅसेज लिहायचा असतो इथे. मग तिसरा पॅसेज कन्व्हे युअर रिगार्ड्स वर असतो, म्हणजे कन्व्हे माय रिगार्ड्स. जे कोणी आपल्याकडे लहान मोठे असतील त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं लिहायचं असतं, 1-1.5-2 ओळीमध्ये लिहायचं. आणि नंतर मग आपल्याला इथे पत्र क्लोज करायचं, खाली लिहायचं युअर्स लव्हिंगली. मग नंतर पुढचं सोडून देतो, कारण लव्हिंगली आई वडिलाचं असेल तर युअर लव्हिंगली सन डॉटर, मित्रांना असेल तर युअर लव्हिंगली फ्रेंड्स XYZ टाका आणि इथे क्लोज करून द्या. अशा पद्धतीनं पत्र लिहिलं तर हमखास तुम्हाला 4 किंवा 4.5 मार्क मिळून जातात. तर हेच पत्र लिहिण्याचा प्रयत्न करायचा, कारण तुम्ही फॉर्मल लेटर जर हातावर घेतलं लिहिण्यासाठी तर त्यामध्ये एक्स्ट्रा लिहायला जमत नसतं, मुद्द्याला धरूनच लिहावं लागतं. इथे हे आपलं रिलेटिव्ह पत्र असल्यामुळे इथे जमतं, म्हणून हेच पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा. 4 किंवा 4.5 मार्क हमखास मिळून देणारा हा एक आपला पत्राचा इन्फॉर्मल लेटरचा एक प्रकार आहे. आता यानंतर काय असतं आपल्याकडे इथे बी. आता हा झाला आपला ए चा भाग. यानंतर आपण बी पाहू. तर आपला बी क्वेश्चन नंबर 5 बी हा 5 मार्कासाठी असतो. इथे आपल्याला पहिला डायलॉग रायटिंग दिलेलं असतं. म्हणजे डायलॉग रायटिंग मध्ये आपल्याला ए, बी आणि सी, तर इथे आपल्याला 4 वाक्य दिलेले असतात, ते क्रमाने आपल्याला लावायचे असतात. हे सहज जमू शकतं म्हणून 1 मार्क पडतो. इथे आपल्याला असं एक वाक्य दिलेलं असतं, खाली रिकामी जागा सोडलेली असते, ती रिकामी जागा हे वाचून आपल्याला ते लिहायचं असतं. मग ते 1 मार्क आपल्याला सहज मिळू शकतो. पण सी मध्ये आपल्याला काय राहतं की इथे एक आपल्याला सूचना दिलेली असते की या या विषयावरती तुम्हाला 5 ते 6 वाक्य आपल्याला दोघांचे मिळून बनवायचे असतात. ते 3 मार्कासाठी असतं. मग तुम्ही जर समजा हे डायलॉग रायटिंग लिहायला घेतलं आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही हे लिहा. इथे तुम्हाला हे 2 प्लस इथले 2 किंवा 3 असे 4 किंवा 5 पडू शकते. किंवा जर हे सी हा तुम्हाला जर लिहिता येणार नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही स्पीच रायटिंगचा विचार करा. स्पीच रायटिंग मध्ये मी एक 4 दिलेले आहेत, ब्लड डोनेशन, टीचर्स डे, ट्री प्लांटेशन आणि चिल्ड्रन्स डे, यावर येऊ शकतं परीक्षेमध्ये. म्हणून तुम्ही हे स्पीचची या 4ची तयारी करून ठेवा. इथे सुद्धा तुम्हाला 4-4.5 मार्क सहज या स्पीच मध्ये मिळू शकतात. तर हा झाला आपला प्रश्न 5वा इथे कंप्लीट झाला. आता प्रश्न 6 जो असतो त्यामध्ये ए आणि बी हे दोन्ही असतं. तर प्रश्न 6 मध्ये तुम्हाला ए मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतं. तिथे तुम्हाला एक चार्ट दिलेला असतो, त्यावरून पॅरेग्राफ तयार करायचा असतो, किंवा एक पॅरेग्राफ दिलेला असतो त्यावरून तुम्हाला तो चार्ट पूर्ण करायचा असतो. दोन्ही खूप सोपे असतात. पण इथे ते डायग्राम, ट्री डायग्राम किंवा तो चार्ट पूर्ण केला तर तुम्हाला तिथे 5 पैकी 5 मिळू शकतात. म्हणून होईल तेवढं तुम्ही हाच भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि इथे बी मध्ये असतं तुम्हाला रिपोर्ट रायटिंग. तर रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग, तर इथे रिपोर्टच लिहा. इथे तुम्हाला हा एक चांगले गुण देऊ शकतो. मग यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, पहिलं
टायटल हेडलाईन टाकायची. नंतर इथे आपल्याला बातमी कुठून प्रसारित होते, समजा सेलू, कधी व्हायली, 23 फेब्रुवारी, बाय रिपोर्टर, आणि नंतर कशाबद्दल बातमी आपल्याला लिहायची ते तुम्ही लिहू शकता. किंवा जर तुम्हाला शाळेबद्दल कशाबद्दल असेल तर तुम्ही मग व्यवस्थित लिहिता येईल. तर बातमी लिहायची इथे रिपोर्ट अशा पद्धतीने लिहायचं. इथे तुम्हाला 3-4 मार्क सहज मिळू शकतात. तर आपण आता प्रश्न 6 पर्यंत आलेलो आहोत. व्यवस्थित याच पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा, कुठलाही भाग सोडून द्यायचा नाही, कारण तुम्ही लिहिल्याच्या नंतर तुम्हाला त्याला काहीतरी गुण मिळतातच. आता एक शेवटचा आपला क्वेश्चन नंबर 7 असतो 5 मार्कासाठी, ट्रान्सलेशन. त्यासाठी काही शब्द, म्हणी आणि काही वाक्य देतो, ते करून ठेवा, तेच परीक्षेमध्ये येतील. यानंतर आपला शेवटचा प्रश्न असतो ट्रान्सलेशनचा, आणि हाही खूप सोपाच असतो. यामध्ये आपल्याला 5 पैकी 5 गुण सहज मिळवता येतात. तर यासाठी आपण निवडक काही शब्द घेतलेले आहेत, एवढेच शब्द करायचे. निवडक काही वाक्य घेतलेले तेवढेच वाक्य करा. यानंतर तुम्हाला काही म्हणी लिहून देतो, त्याच करायच्या, त्यापैकीच तुम्हाला आलेले दिसतील. तर यामध्ये आपले शब्द आहेत, शब्द वाचून त्याचा अर्थ एकदा सांगतो. हॅबिट म्हणजे सवय असतं, युनिव्हर्सल म्हणजे विश्व, टेस्टर सव, कस्टमर म्हणजे ग्राहक, कॉन्फिडन्स आत्मविश्वास, रिमेंबर म्हणजे आठवण किंवा आठवणे, फेवरिट म्हणजे आवडता, नॉटी म्हणजे खोडकर, नॅचरल नैसर्गिक, होप म्हणजे आशा, बेगर म्हणजे भिकारी असतं, डिजास्टर म्हणजे संकट, निडी गरजू, रुमर म्हणजे अफवा असतं, गार्बेज म्हणजे कचरा, त्यानंतर टीम वर्क म्हणजे संघकार्य. तर हे शब्द करून ठेवा, यापैकी तुम्हाला निश्चित येतीलच. यानंतर आपला दुसरा त्याच्यातला बी 2 मार्कासाठी असतो, हे 2 आणि हे 2. तर इथे काही वाक्य दिलेत. माय क्लासरूम इज ऑलवेज क्लीन, की माझा वर्ग नेहमी कसा असतो, स्वच्छ असतो. वी शुड प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट, आपण काय करायला पाहिजे की पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. लेट अस सेव्ह वॉटर, लेट अस सेव्ह वॉटर, आपण पाणी वाचवायला पाहिजे. त्यानंतर फॉलो द ट्रॅफिक रूल, की ट्रॅफिक रूल म्हणजे आपल्याला हे नियम पाळायचे आहेत, ट्रॅफिकचे फॉलो करायचे आहेत. डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग कार, कार चालवत असताना मोबाईल फोनचा वापर आपल्याला करायचा नसतो, नाही. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स, की आपण मोठ्यांना आदर द्यायला पाहिजे. आणि ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स, की झाडे हे आपली चांगली मित्र आहेत. यानंतर काही म्हणी आहेत त्या देतो आता. तर यामध्ये आपला हा सी 1 गुणासाठी असतो. इथे आपल्याला म्हण अशा दिलेल्या असतात, 2 दिलेले असतात, एकच आपल्याला इथे लिहायची असते. मग यामध्ये आपण निवडक 10 घेतलेले आहेत, या 10 करा. यापैकीच 2 तुम्हाला आलेले दिसतील. तर पहिला आहे, जो काही पहिला आहे त्याचा तुम्हाला डायरेक्ट अर्थ सांगतो आता इथे, की चकाकते ते सोने नसते. दुसरं आपल्याकडे फ्रेंड बद्दल आहे, तर गरजेच्या वेळी उपयोगी पडतो, तोच खरा मित्र असतो. त्याच्यानंतर करावे तसे भरावे. पुढचा आहे आपल्याकडे 4 नंबरचा, तर 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स 5 नंबरचा, अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे. त्याच्यानंतर हेल्थ इज वेल्थ आहे, तर आरोग्य ही संपत्ती आहे. त्याच्यानंतरचा जो काही आपला आहे, तर कष्टाविना फळ नाही, किंवा इथे आपल्याला माइट इज राईट असं येऊ शकतं एखाद्या वेळेस, बळी तो पानपिढी. त्यानंतर ओल्ड इज गोल्ड, जुने तेच सोने, किंवा एखाद्या वेळेस प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो, ही येऊ शकते. त्यानंतर टीट फॉर टॅट, जशास तसे. आणि लास्ट टाइम हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे, इच्छा असेल तर आपल्याला मार्ग दिसतोच. तर या 10 करून ठेवा, यापैकीच तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले दिसतील. तर आज जे काही या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेवढे जरी तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर तुम्ही सहज 70, 72, 75 पर्यंत तुम्हाला मार्क मिळू शकतात. फक्त व्यवस्थित पूर्ण पेपर लिहिणे, कुठलाही भाग सोडून न देणे, हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला सहज मार्क मिळू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या पुढील पेपरसाठी निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि टाकलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत जे काही नोटिफिकेशन असेल ते सहज तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा या व्हिडिओ आवडल्यास परत एकदा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.